नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे भव्य प्रदर्शन लागले. पैठणी कशा प्रकारे ही विणली जाते आणि त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहे आणि ती खरी पैठणी कशी ओळखावी, त्या सर्वाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती देणार आहोत. येवलाचे जे प्रसिद्ध कापसे पैठणी, सोनी पैठणी, आज आपण या दोन स्टॉलला व्हिजिट करणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही लग्न सराई निमित्त जर ऑथेंटिक पैठणी खरेदी करायचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे. आणि ही पैठणी तुम्ही घर बसल्या सुद्धा मागवू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन सुद्धा स्टॉल वरती ही पैठणी पाहू शकता. चला मित्रांनो, आज जाऊन पाहूया आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या पैठण्या पाहायला मिळतात. कापसे पैठणी आहे, त्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते मुके मुलं आहेत. जर तुमच्याकडे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि जर काही मुके असे मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी जर कापसे पैठणीमध्ये आहे ना मित्रांनो, इथे जॉब दिला जातो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राहण्याची खाण्याची व्यवस्था केली जाते, फ्री मध्ये ट्रेनिंग दिली जाते आणि जॉब सोबत सोबत त्यांना एक पेमेंट सुद्धा दिला जातोय. म्हणजे एका बाजूनी फक्त पैठणी विकणे नाहीये, एक नोबल कॉस्ट आहे त्याच्या मागे. हे दादा करतायत कापसे पैठणीवाले. नमस्कार, आपलं नाव? बाळकृष्ण कापसे, कापसे पैठणी येवला. अच्छा, आपण येवलाहून आलात? हो, येवलाहून. अच्छा, तर पैठणी बद्दल बरंच म्हटलं जातं की पैठणची पैठणी, येवलाची पैठणी. तर तुम्ही पैठणी बद्दल काय सांगाल? याचं म्हणजे कुठून आली ही पैठणी? नाही, पैठणचा हा इतिहास होता. हा, पैठणला पहिले 1600 सालामध्ये पैठण्या तयार होत होता. बरोबर पण त्यावेळेचा तो राजा होता, त्याचं राज्य गेल्यानंतर ही सगळी कला येवल्यात आली बरोबर. आणि आता येवल्यामध्येच ती तयार होते मोठ्या अच्छा. प्रमाणात. येवल्यामध्ये येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन आहे. पैठणला आजही थोडस गव्हर्नमेंटचं युनिट आहे, हा, पण तो येवल्यामध्ये आता हजारो हातमाग आहे आणि मोठ्या प्रमाणात ही पैठणी येवल्यातच तयार होते. पैठणीमध्ये तर तसे भरपूर प्रकार येतात, हा. पण सुरुवातीची जी पैठणी येते तर ती ओरिजिनल पैठणी ही अशी असते बघा. अच्छा, हा. आणि ओळखायची कशी तर ह्या पैठणीच्या दोन्ही बाजू सेम असतात. म्हणजे अच्छा. पैठणीची जर बॅक साइड बघितली तुम्ही हा, तर तसं सेम डिझाईन असतं, ही तिची खरी ओळख आहे. अच्छा. आणि पैठणी हे रेशमी, ओरिजिनल पैठणी ही रेशमात असते किंवा कॉटन मध्ये असते. अच्छा, आता सेमी पैठण्या ज्या आल्या पॉलिस्टर मध्ये, इतर धाग्यांमध्ये तयार होतात, पण ओरिजिनल पैठणी म्हणजे हे काठ, पदरावरती मोर हा, आणि हे सिल्क जे आहे याची क्वालिटी जी असते ती खरी अशी बघा. अशी जर आपण गोळा जरी केली हा, तर ओरिजिनल पैठणीला असा हात जरी फिरवला हा. तरी ऍडिटिव्ह होते. हो, लगेच होतं. म्हणजे त्यामध्ये रिंकल्स वगैरे येत नाही. येत नाही. हे बरोबर. रेशमाचा खरा गुणधर्म आहे. वा, हा सिल्कच आहे, प्युअर सिल्क. प्युअर सिल्क. प्युअर सिल्क असतो. वा, मग याला सिल्क मार्क सुद्धा येतो. त्याला सिल्क मार्क पण लावतो, पण आता आमचा जो ब्रँड आहे कापसे पैठणी, आमचे लाखो ग्राहकांचा आमच्यावर इतका विश्वास आहे की आम्ही अजून ब्रँड वगैरे तो सिल्क मार्क बरोबर, वगैरे बरोबर. लावायची आम्हाला गरज पडत नाही. पण कोणी जर म्हटलं लावून द्या तर आम्ही तो पण लावून देतात. अच्छा, अच्छा. यामध्ये अजून किती प्रकार येतात? त्याच्यात मग पदराचे प्रकार येतात, हा, हे बघा सिल्क मार्क लावलेलं आहे इकडे, हा. है ना? बॉर्डरचे प्रकार येतात, असे वेगवेगळ्या बॉर्डर्स तयार होतात. अच्छा, एक जसं आता याच्यामध्ये ही कॉटन पैठणी येते बघा. आता हे नवीन प्रकार आहे. सेम पैठणीची बॉर्डर हे पूर्ण कॉटन आहे. हा, पिंक कलर. भरपूर रंग तयार होतात. सिल्क पैठणी, कॉटन पैठणी. त्याच्यानंतर पैठणीमध्ये एक पुढचं वर्जन येतं, ते मुनिया बॉर्डर येतं. मुनिया बॉर्डर ही खूप हा. प्रसिद्ध आहे. हा. आकड्यांची बॉर्डर. ही काही आकड्यांची. याला तसं तर हा छोटा पोपट आहे. पोपट आहे. हा, हा छोटा पोपट आहे, त्याला मुनिया बॉर्डर म्हणतात. बरोबर. आणि जसं जसं मग बॉर्डरचं काम वाढेल हा. तसे तशी पैठणीची किंमतही वाढते. अच्छा, किंमत वाढत जातो. हो हो. आता त्याच्या पुढचं रेंज अशी येते की अशा बॉर्डर हा. तयार होतात. मँगो कलर आहे. हा मँगो कलर आहे. पदरामध्ये हा, मोर आणि लग्नासाठी हो, भरपूर वापरतात. बरोबर. त्याच्या पुढचं हे अशा वेगवेगळ्या बॉर्डर्स आता तयार होतात. वा, आणि ही टेम्पल बॉर्डर झाली ना? हा ही टेम्पल आहे. ही एक फ्लावर बॉर्डर आहे. फ्लावर बॉर्डर, हा. फ्लोरल डिझाईन आहे. हा. आणि बुट्टी सगळ्यांचे असेच असतात की वेगवेगळे असतात? वेगवेगळ्या असतात, पण जनरली हाताने जी बुट्टी काढली जाते हा. ती डॉलर बुट्टी काढली जाते. डॉलर बुट्टी. डॉलर बुट्टी जास्त चालते. अच्छा, पण आजकाल त्याच्यात भरपूर व्हरायटी यायला लागल्या आता. हा, एक आपली महाराणी दाखव रे. हे अशा बॉर्डर्स, नवीन नवीन बॉर्डर तयार होतात. अच्छा. आता याच्यामध्ये बघा पूर्ण बॉर्डर बुट्टीचा विषय जो आला हा, हा. तर अशा वेगवेगळ्या बुट्ट्याची पण मिळते. छोटी बुट्टी आणला. वा,
सुंदर. त्या अशा पण बुट्टे आता यायला लागल्या पैठणी. अच्छा. हे नवीन पॅटर्न आला. हा नवीन पॅटर्न आहे. सुंदर. आणि याच्या किमती कशा असतात दादा? किमती कशा रेंज मध्ये चालू होतात? किमती कमीत कमी पैठणी 10,000 पासून सुरुवात होते. ओरिजिनल पैठणी, Original ऑथेंटिक पैठणी पैठणी 10,000 पासून हा, स्टार्ट होते. रेशमी. बघा, आणि कॉटनची साधारणतः 4,000 पासून कॉटनची चालू होते. 4,000 पासून Original कॉटन. रेशमी पैठणी 10,000 पासून स्टार्ट होते. अच्छा. आणि पुढे जसं घ्याल तसं 5 लाख 6 लाख 10 लाख जेवढे तुमचं बजेट असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे यामध्ये जेवढं कारिगिराचं काम असतं तसं कॉस्ट वाढत जाते. बरोबर. त्याच्यानंतर आता असं वर्क पण यायला लागलं पैठणीमध्ये. अच्छा. हा, हे काता वर्क सारखं आहे का? हो, काथा वर्क सारखं. बरोबर. वा, खूपच सुंदर आहे. आणि आपली पारंपरिक डिझाईन कोणती असते? पोपट, मोर, लोटस? हा, मोर आणि पोपट किंवा लोटस असे काही डिझाईन आहे पर्टिक्युलर, त्या पारंपरिक आहे. आणि आता नवीन नवीन पण एक्सपेरिमेंट होतात. नवीन आता हे असं वेगवेगळ्या डिझाईन तयार व्हायला लागलंय. हा, बरोबर. ते असं वर्क व्हायला लागलंय, हँडवर्क वगैरे, कट वर्क व्हायला लागलं. बरोबर. गिरायकाच्या चॉईस नुसार त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करतो आम्ही. हा, हे बघा, ही जी बॉर्डर आहे ती आता बॉडीवर टाकलेली. हा, ही टिश्यू पैठणी आहे पूर्ण. अच्छा. ही लाईट वेट असेल ना? नाही, हिचं थोडं वेट तेवढंच येतं, एक 50-100 ग्राम इकडे तिकडे. अच्छा, थोडं कमी होतं. टिश्यूची आहे. टिश्यूची. वा. आता ट्रेंड सध्या कोणाचं चालू आहे सर्वात जास्त? आता लग्न सराई आहे तर तुम्हाला आता बरेच जण येतात शॉपिंग करण्यासाठी. नाही, पैठणीचा ट्रेंड हा ट्रेडिशनल जो आहे ना, हाच चालू आहे. ही हाच जी चालू आहे. पर्टिक्युलर बॉर्डर आहे, बरोबर. ही खरी त्या पैठणीची ओळख आहे. ओळख आहे. बरोबर. आणि ह्या पैठण्याच सध्या जास्त चालतात ते. अच्छा. बाकीच्या तर थोडासा वेळ चालतात, काही महिने चालतात आणि हा. पुन्हा ओरिजिनल वर लोक येतात. अच्छा. म्हणजे पैठणीचा जो ओरिजिनल आणि ही एव्हरग्रीन आहे. एव्हरग्रीन आहे, बरोबर. जी म्हणजे हजारो वर्षापासून बनत आली, तोच हा. ट्रेंड नेहमी चालू असतो. आणि याला तर कधी मरण याला मिळणार मरण नाही. नाही, याला कधीच मरण नाही. आणि हे आपलं ट्रेडिशन आहे. Tradition. आणि खरंच म्हणजे येवला यांना खरंच सल्यूट करावं असं वाटतं, कारण तुम्ही ते कला जपली. हँडलूमचं बघा, तुम्हाला प्रॅक्टिकल हँडलूम मी दाखवू अच्छा, शकतो पाहिजे तर. हा. आता तर आपल्याकडे तर समजा कापसे पैठणीमध्ये साधारणतः एक 2,000 व्ह्यूअर काम करतात. अच्छा. पण आम्ही आताच एक 4-5 वर्षापूर्वी ही पैठणी विणण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातले जे दिव्यांग लोक आहे, अनाथ लोक आहे, अच्छा. मूकबधीर आहे, यांना पैठणीचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आम्ही पैठण्या बनवून घेतो. तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणून मी अरे वा. दाखवतो. म्हणजे त्यामागे एक नोबल कॉज सुद्धा आहे. हो, याच्यामध्ये आता ही जी मुलं आहे, आता दोन्ही मुलं आहे बघा, हे दोघंही मुख्य आहे. अच्छा. त्यांना बोलता येत नाही. तुम्ही यांना अच्छा. तुमच्या साइन लँग्वेज मध्ये विचारू शकतात. आणि आता समजा मी यांना विचारतो, किती दिवसापासून यांनी आता आजच साडी चालू केली, रोज किती काम होतं असं जर विचारलं तर साधारणतः 2 इंच 3 इंच हे साडी विणतात. अच्छा. आणि यांना एक 500 ते 1000 रुपये इंचाप्रमाणे मजुरी मिळते. अच्छा. आणि हे दोघंही मुख्य आहे. यांनी कधी पैठणी ऐकली नव्हती, परंतु कापसे पैठणी उद्योग समूहामध्ये आता हे जवळजवळ 700 ते 800 मूकबधीर अनाथ अपंग लोक हे काम करतायत. आणि हे पैठणीचं कलेचं संरक्षण वगैरे इथं होत आहे. खरंच म्हणजे तुम्हाला सल्यूट करावं असं वाटतं. तुम्ही तुमच्या माध्यमातून अशा लोकांना तुम्ही पुढे घेऊन येताय, ते प्लॅटफॉर्म दिलं, तेच खरंच म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पैठणी तसं हे राजवस्त्र आहे बघा महाराष्ट्रात. याला 2000 वर्षापेक्षाही जास्त इतिहास आहे. आणि हे राजवस्त्र त्या काळचे राजे लोक राणीला वगैरे दुसऱ्या राजाला गिफ्ट करायचे. ही परंपरा कशी टिकून राहील, आजही मोठी मोठी लोक याचं ग्राहक आहे. मध्ये अंबानीचं जे लग्न झालं त्याच्यातही आमच्या ह्या दिव्यांग लोकांनी भरपूर साड्या विणून दिल्या. जे राधिका मर्चेंटचं लग्न झालं त्याच्यातही जवळजवळ करोडो मध्ये साड्या त्यांनी घेतल्या आमच्याकडे. आणि आता तर तो एक क्लास आहे. आणि मिडल क्लासचे पण लोक, जसं मी दाखवलं, तर 4,000 पासून पैठणी कॉटनची मिळू शकते. किंवा रेशमी पण तुम्ही 10,000ची पैठणी चांगल्या क्वालिटीची, कधीला 100 वर्षे काही होणार नाही अशा क्वालिटीची पैठणी आपल्या येवल्यामध्ये उपलब्ध आहे. सुंदर सुंदर. आणि हे असं हातमागाची ही मशीन आहे,
हा हातमागामध्ये बघा आम्ही कोणत्याही प्रकारचा बदल केला नाहीये. हजारो वर्षापासून जो लाकडी माग आहे तोच माग आहे. त्याच्यात कोणतीही मशिनरी नाही, कोणतीही टेक्नॉलॉजी नाही. सगळं जुन्या पद्धतीचं आहे आणि याला कोणतंही शिक्षण लागत नाही. विणकर सुशिक्षित पाहिजे असं काही नाही. कोणत्याही जाती धर्माचा कमी शिकलेला, फक्त ज्याला कामाची गरज आहे तो आमची पैठणी अतिशय सुंदर विणू शकतो, आवड आणि आपली उपजीविका भागू शकतो. आम्ही यांना विणकर नाही, आम्ही आर्टिस्ट म्हणतो. आज आमचे बघा हे मुख्य मुलं तर ज्यांना पोटा पाण्याचा प्रश्न होता, आज ते 25-30 हजार रुपये महिना कमावत आहे. म्हणजे त्यांची उपजीविका याच्यावर आहे आणि ते सुंदर आर्टिस्ट तयार झाले. असे कापसे उद्योग समूह हजारो आर्टिस्ट तयार करतोय. वा, खूप छान. दादा, जर कुणाला हे ऑनलाईन हवं असेल तर तुमचा काही नंबर किंवा कार्ड तुम्ही देऊ शकता? माझा नंबर 9552139999, कापसे पैठणी, येवला. खूप खूप धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. आपण कुठून आला दादा? आम्ही येवल्याहून आलो, सोनी पैठणी. अच्छा, सोनी पैठणी. हो, पैठणी ही पारंपरिक आहे. पेशवे काळापासून ती पैठणी चालत आलेली आहे. अच्छा. आधी पेशवे घराण्यातच पैठणी बनत होती. अच्छा. आता ती साधारण 40-50 वर्षापासून जनरल क्लासमध्ये पण पैठणी यायला लागली. सेमी पैठणी म्हणा किंवा ओरिजिनल जी सुरुवात होती ती येवल्याची, ती प्युअर सिल्क मध्येच तयार होते. अच्छा. आणि कॉटन मध्ये तयार होते. आणि येवला मध्ये का पैठणी, असं बाकीच्या जागी पैठणी का नाही होत? बाकीच्या जागी पण होते पैठणी, पण ती हँडमेड नाही होत. हँडमेड नाही, ती मशीन वर तयार. अच्छा, पावलूम. तुम्ही बनारस पैठणी किंवा बेंगलोर पैठणी, साऊथ पैठणी बघता, तशा त्या सगळ्या मशीनवर, पॉवरलूम वर. अच्छा. येवल्याची जी पैठणी ती पूर्ण असा जो हातमाग आहे त्याच्यावर पूर्ण एक एक धागा उचलून ते विणावं लागतं. अच्छा, ही हातमागाची हे आहे का? हे स्ट्रक्चर आहे पूर्ण हातमागाचं. ओके. हे हे सगळं कसं रेशीम वर्क आहे. करतं, कसं वर्क करतं हे? जे बनतं पूर्ण पेपर ड्रॉइंग केलेला असतो याचा, अच्छा. डिझाईनचा. आणि ते डिझाईनचं तार, एक एक तार ते विणावं लागतात त्याला. अच्छा. संपूर्ण साडी. ओके. आता हे तुम्हाला दाखवतो. आता ते पूर्ण मोर काढतायत त्याच्यात. अच्छा. एक एक धागे उचलून सगळे ते पूर्ण डिझाईन ड्रॉ होणार त्याची. ओके. म्हणजे बॅक साइड जर बघितली हँडमेडची तर खालून कुठे जाळं नाही, दोन्ही साइड सारखी दिसते. मशीनच्या याला काय होतं, खालून जाळं येतं, त्याला मग नेट लावावं लागतं. एकाच साइडला दिसते ना एका साइड डिझाईन, दुसऱ्या साइडने पूर्ण धागे दिसतात. आणि ह्याने आपण ओळखू पण शकतो की ती ओळखण्याचं एकच चिन्ह आहे की त्याची बॅक साइड बघायची. बॅक साइड बघायची. अच्छा. ते दादा करून दाखवतात आपल्याला. हे पूर्ण हँडलूम आहे ना? पूर्ण हँडलूम. याच्यात मशीनचा काहीच उपयोग नाही. हे ताना बाणा सगळं सिल्क, पूर्ण सिल्क असतं. व्हर्टिकल, म्हणजे हॉरिझॉन्टल. लाईट जरी गेली तरी याचं काम चालू असणार. अच्छा. हाताने केलं जातं ना? हो. तरी एक पैठणी बनवायला किती वेळ लागतो साधारण डिझाईन वर डिपेंड आहे. कमीत कमी 15 ते 20 दिवस एका पैठणीला. 20 ते 25 दिवस कमी. असं पायाने पूर्ण पंच करावं लागतं त्याला. हे पूर्ण बनवलेलं आहे. हे असंच असतं ना? ओरिजिनल पण तसंच आहे ना? सोनी पैठणी येवला. आणि हा नंबर आहे का दादा तुमचा? तो नंबर. हे बघा, जर मित्रांनो जर तुम्हाला ऑथेंटिक पैठणी हवी असेल ना तर या दादांचा नंबर आहे, तुम्ही ऑर्डरही देऊ शकता घर बसल्या. ऑनलाईन पाठवता ना? हो. अच्छा, पाहू शकता. हे रेशीम जे कांडत तुम्ही तिथे बघितलं विणतात, ते पूर्ण याच्यावर घेतात. ते कांडप बनवतात ना हे? हो. बघा पटकन होतं याच्यावर. फास्ट. ही ओरिजिनल पैठणी इथून सुरुवात होते बघा. अच्छा. त्याला हा टिपिकल ट्रॅडिशनल पल्लू येतो मोराचा. आता जसं मी तुम्हाला बोललो की बॅक साइड सारखी दिसते, आता ही फ्रंट साइडला मोर आहे, तोच त्याच्या बॅक साइडला पण पूर्ण सेम मोर दिसतो. अच्छा. सेम टू सेम दिसायला पाहिजे. सेम टू सेम दिसायला. अच्छा. आता मशीनची जी येते ती पण एक मी तुम्हाला दाखवतो. नक्कीच. म्हणजे दोघांमधला फरक काय तो पण तुमच्या लक्षात येणार. ही पॉवरलूमची. ही पूर्ण पॉवरलूमची. पॉवरलूमला काय होतं, एक तर डार्क कॉन्ट्रास्ट येते. अच्छा. आणि आता हा जो मोर तुम्हाला दिसतोय वरती, तो खालून पूर्ण नाही दिसणार, खालून असे दोरे दिसतात बघा. अच्छा, म्हणजे असे लाइनिंग दिसतात का? हे दोऱ्या दिसतात. पूर्ण मशीन फील होतं हाताला. फील होतं. अच्छा, त्याने कळतं आपल्याला हे पॉवरलूम. आणि हे एकच कारण आहे ज्याने आपण ओळखू शकतो? एकच कारण आहे. अच्छा. त्याची बॅक साइड बघायची, दोन्ही साइड सारखी दिसले तर ती हँडलूम. अच्छा. आणि यामध्ये जी डिझाईन येते
ती मोगाचीच येते, लोटस मोर, येते, लोटस, कोणकोणते येते? मोर येतात, लोटस येतात. अच्छा, त्याच्यानंतर आता तो पूर्ण जंगल थीम यायला पूर्ण लागला. जंगल थीम यायला लागली. आता असे वेगवेगळ्या व्हरायटी पण येतात बघा पदराच्या. हा, हे बघा, आता हे पण ट्रॅडिशनल कोयरी डिझाईन. ट्रेडिशनल कोयेबीचे डिझाईन आहे बरोबर. वा. आणि याची किंमत किती असेल दादा? रेंज येते 18,500 रुपये. 18,500. स्टार्टिंग किती पासून होते स्टार्टिंग एक रेंज हँडलूमची? 11,900 पासून. 11,000 पासून हँडलूमची प्रॉपर Handloom ची चालू start होते. ओके. आणि त्यामध्ये किती कलर आहे तुमच्याकडे? कोणकोणते पॅटर्न 10 ते 15 कलर्स येतात अच्छा, प्रत्येक पॅटर्न मध्ये. जसं युनिकनेस वाढेल तशी हा. त्याची प्रोडक्शन कमी येतं, अच्छा, तसं मग कलर रेंज पण कमी कमी होत चालते. अच्छा, हो. आता हे पण सगळ्यात जुनं आशावली डिझाईन आहे. अच्छा. याला काय म्हणतात? आशावली. आशावली अच्छा, म्हणजे मोर पोपटच्या आधीचं डिझाईन. अच्छा. मोग पोपटच्या आधीचं डिझाईन. आधीचं design. अरे वा, सुंदर. वा. आणि ही एकदम उठून दिसते, याच्या मागे काय हे वेगळं केलं जातं का? कॉन्ट्रास्ट असल्यामुळे कॉन्ट्रास्ट असतो. ते कलर मॅचिंग ज्याच्यावर जे उठून दिसतं त्या हिशोबाने हा, त्याला त्यानुसार कॉम्बिनेशन केलं. कलरची संगती द्यावा लागते. अच्छा, टिपिकल बॉर्डर बघितली तुम्ही हा. पैठणीची. त्यानंतर ही मुनिया बॉर्डर येते. ही मुनिया बॉर्डर, हा, आकड्यांची. तर ही पण पूर्ण, याला छोटा पोपट आहे, हा, याला पण पूर्ण हातानेच विणावं लागतं. अच्छा, त्याच्यामुळे याची जी पल्लूची आणि बॉर्डरच्या विविंगला टाइम पिरियड जास्त लागतो. वा, सुंदर आहे एकदम. रिअल वाटते एकदम, म्हणजे पाहिल्यानंतर. आता हे पण पूर्ण हँडलूम. सर्वात जास्त कोणतं चालतं दादा? तुला आता माहितीच असेल. आता हे मुनिया पॅटर्न थोडं जास्त चालतं. अच्छा, मुनिया पॅटर्न. मुनिया किंवा ही मोर पोपटची डिझाईन, हा हा, कन्सेप्ट जास्त चालायला लागला. अच्छा, आणि त्यानंतर ज्या 1.5-2 लाखापर्यंत पैठण्या ज्या तयार होतात हा, त्या तिकडे ज्या लावलेल्या आहेत. त्या लावलेल्या All त्या over आहे का? च्या. 1.5-2 लाखाच्या आहेत त्या? हो. अरे वा. काय वैशिष्ट्य असतं असं जे एवढी आता हे जे काम तुम्ही हाताचं बघितलं ना, हा, याला मध्ये बुट्टी, बरोबर. त्याला बॉडी मध्ये पण पूर्ण विविंग केलं. अच्छा, म्हणजे हेच काम त्याला बॉडी मध्ये सुद्धा बॉडी आहे. मध्ये पण म्हणून त्याला वेळ लागतोय. ती साडी कमीत कमी 6 ते 7 महिन्यात एक साडी तयार. म्हणजे जसं कारीगराचं काम वाढतंय तसं तशी प्राइस costing वाढते. वाढते. ओके, गॉट बाकी रॉ मटेरियल सगळ्यांचं सेम असतं. ती 11,900 11,900 स्टार्टिंग. 18,500 आणि 24,500. अच्छा, त्याच्यानंतर ही मुनिया बॉर्डर होती, हा, ही 29,500ची. ही 29,000ची. अच्छा, वा, सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. ही मोराची बॉर्डर, हा, ही सुंदर. येते 48,500. 48,500. सुंदर. हे प्युअर सिल्क आहे ना? प्युअर सिल्क. ह्याला 100% सिल्क मार्क सुद्धा येतं ना? हो, येतात. सिल्क मार्क सुद्धा मिळेल. खूप छान. आणि याची काळजी कशी घेतली जाते नंतर घेतल्यानंतर? याला होम वॉश करा किंवा काय असं? कंपल्सरी ड्राय क्लीन करावं लागते. ड्राय क्लिनिंग करा. साधारण 2 ते 3 महिन्यात साडी ओपन करायची, अच्छा, घडी चेंज करायची आणि कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायची. अच्छा. म्हणजे थोडं तिला हवा लागलं पाहिजे. हवा लागणं गरजेचं आहे, म्हणजे ती जास्त काळ राहते. कारण खूप जण काय करतात, लग्नामध्ये एकदा घालतात आणि कपाटात ठेवून देतात. या जरीला पण आहे ना, हा, तुम्ही जे परफ्यूम वगैरे मारतात हा. ते मारायला नाही पाहिजे. परफ्यूम वगैरे मारलं नाही Chemical मुळे पाहिजे. ते ब्लॅक पडतं. अच्छा, सुंदर. अशा बारीक बारीक टिप्स सुद्धा दिल्या आहेत या दादांनी आणि खूप सुंदर आहे आणि पूर्ण भरीव आहे. 89,500. ही 89,500 ची. म्हणजे या वर्कमनशिप मुळे त्याचे कॉस्ट वाढले. वर्क पूर्ण शेडिंग केलं नाही बघा. बरोबर, त्यानुसार त्याचे कॉस्ट वाढत जाते. हो. ग्रीन कलरची, वा, मस्तच आहे रे ही पण. हा शेला आहे बघा, म्हणजे युनिव्हर्सल आहे, म्हणजे जेंट्स सुद्धा घेतात आता लग्नामध्ये ना. सोळाच्या मागे लपलं तरी चालेल. बरोबर, शेला आहे. ही साडी आहे. ठीक आहे. जेंट्स मंडळी की आमच्यासाठी काय असतं पैठणी, बरोबर. असं जॅकेट्स पण बनवतो. पैठणीचं जॅकेट आहे. हे सेमी मधलं आहे, अच्छा, प्युअरचं पण बनतं. अच्छा. हे सेमी मध्ये आहे, प्युअर मध्ये पण बनतं. सेमी मध्ये काय किंमत असते आणि प्युअर मध्ये काय किंमत असते? सेमीमध्ये छोटी साईज 1500 पासून मोठ्या साईज मध्ये 3200 रुपयापर्यंत. अच्छा, वा. आणि हे सर्व वयोगटापर्यंत भेटतं? हो. हे लहान मुलांचं पण? लहान मुलापासून. आणि याच्या टोप्या बिप्या पण बनवता तुम्ही? टोपी पण बनते. टोपी पण बनते. हे गुजरातचा पॅटर्न आहे ना, बांधणी? नाही, येवलाच आहे, पण त्याला बांधणी मध्ये आम्ही कन्वर्ट केलं. अच्छा, बांधणी मध्ये कन्वर्ट आता केलं. फ्युजन जे चालतंय, फ्युजन चालतंय, सगळं कॉम्बिनेशन fusion. चालतंय तसं. आता ही प्युअर कॉटन मध्ये. अच्छा, ही कॉटन ही पण पैठणी. पूर्ण हँडलूमची. ही आता उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. हो. कॉटन 100% प्युअर कॉटन. 100% Mix प्युअर size कॉटन. आहे. ही स्वस्त असेल ना? ही 5,500 पासून स्टार्ट. 5,500 पासून स्टार्ट होते. हो. सुंदर, वा.
अशामध्ये बरेच कलर मिळतील. हो, कलर्स मिळतात, याच्यात पण व्हरायटी येतात. 5,500 पासून 20,000 पर्यंत. तर ती फक्त बॉर्डर मध्ये विविंग होतं आणि मध्ये बुट्टी होती. याच्यात पूर्ण ऑल ओव्हर मध्ये फुल साडीला विविंग केलेलं बघा. अच्छा, पूर्ण पूर्ण साडी. साडी बॉडीवरती पूर्ण विविंग केली हँडलूमची. आणि पूर्ण हाताचं. आता हे फ्रंट जे बघितलं तुम्ही तसंच हे बॅक साईडला पण सेम दिसतं. बॅक साईडला पण सेम आहे बघा, फ्रंट साईडला आहे तेच बॅक साईडला. आता हे सिल्क वरती विविंग आहे. अच्छा, हे टिश्यू वरती विविंग, हे tissue सिल्क आणि वरती. जरी विविंग. अच्छा, याची काय किंमत सांगितली दादा? पण 1,10,000 पासून 2 लाखापर्यंत, 2.5 अच्छा. लाखापर्यंत टिश्यू वाली लाईट वेट असणार ना? लाईट वेट. लाईट वेट असणार. खूप सुंदर. याची काय किंमत असेल? ही 1,95,000. 1,95,000. हो. अच्छा, म्हणजे प्रीमियम कलेक्शन आहे. प्रीमियम. आणि ती ही वाली ही साधारण 1,65,000. 1,65,000. आणि ब्लॅक वाली ही 24,500. किती? आपण 24,500. 24,500. वा, हा पण ओरिजिनल तवा पदर आहे, म्हणजे अच्छा. पैठणीतला पूर्ण फ्रेम विविंग केलेली आहे. हा हा. ज्याला मोर पोपट वगैरे काही नको आहे, डिझाईन अच्छा, फिगर नको असणे, त्यांच्यासाठी पण हे कलेक्शन. त्यांच्यासाठी. आणि आपल्या इथे कुठे शॉप वगैरे नाहीये ना दादा? इथे नाही. इथे नाही, नाशिक फक्त आणि येवला. येवला नाशिक आणि येवला. 200. अच्छा, म्हणजे येवल्यालाच, म्हणजे तिथे येऊन घ्यावं लागेल किंवा ऑनलाईन मागवू हो, शकतो. online. ते दोनच ऑप्शन आहे. बरोबर. तुझा दुकानाचा पत्ता वगैरे, कार्ड वगैरे काही आहे तर ते मला दे. हे दादांचं आपण कार्ड घेतलेलं आहे, तर तुम्ही याच्यावरती नंबर, काही रिक्वायरमेंट असेल तर या पत्त्यावर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जाऊन विकत घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन. बाय बाय.